आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे घरीच बनवा हॉटेल स्टाईल चिकन चिली। ही खूप सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे चिकन चिली बनवण्याची। सो ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप सोपी पद्धत असल्यामुळे खूप छान अशा मी टिप्स देणार आहे। सो तुमची झटपट होणारी ही चिकन चिली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि ही ड्राय चिकन चिली आहे आणि खूप टेस्टी आहे आणि रेस्टॉरंट स्टाईल आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे तुम्हाला दिसत असेल इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। थोडंसं हे खिसलेलं आलं आहे। आता हे छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता हे तुम्हाला दिसत असेल छान असं आपलं लालसर परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी जाडसर शिमला मिरची कापून घेतलेली आहे। ही 1 शिमला मिरची घेतलेली आहे, ती आता आपण यामध्ये घातलेली आहे। आता यामध्ये मी शेजवान चटणी घेतलेली आहे। तुम्ही 2 चमचे शेजवान चटणी घ्यायची आहे। 1 चमचा टोमॅटो सॉस घ्यायचा आहे। हा थोडासाच घ्यायचा आहे कारण गोड असतो, काही काहींना गोड आवडत नाही। सो तुम्ही नाही घेतला तरीही चालेल, हे ऑप्शनल आहे। थोडीशी काळी मिरी पावडर, चवीप्रमाणे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। आणि हा 1 चमचा मी सोया सॉस घेतलेला आहे। हा डार्क सोया सॉस आहे। जर तुमचा लाईट सोया सॉस असेल तर तुम्ही 2 चमचे घेतलं तरीही चालेल। आता आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत। आता हे छान असे आपण फ्राय करून घेणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। हे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर हे छान असं आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल खूप छान असा कलर आलेला आहे। आता हे एकदा परत फ्राय करून घेणार आहोत। लक्षात ठेवा हे फ्राय करताना इथे घट्ट होईल, सो लगेच आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत। हे पाणी तुमच्या आवडीनुसार ओतायचं आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी ओतू शकता आणि जर तुम्हाला ड्राय चिकन चिली करायची असेल तर तुम्ही थोडंसं ओतलं तरीही चालेल। आता हे छान प्रकारे आपण हलवून घेणार आहोत। इथे मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आता हे मसाले छान प्रकारे आपण शिजवून देणार आहोत। ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। आता तुम्हाला दिसत असेल बघा छान प्रकारे आपले मसाले शिजलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ मराठीमध्ये समजत नसेल, तुमची मदर टंग इंग्लिश असेल, सो याचं इंग्लिश व्हर्जन मी अपलोड केलेलं आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेथून तुम्ही बघू शकता। आता हे छान असं आपलं शिजलेलं आहे। आता इथे आपण खूप सोप्या पद्धतीने चिकन चिली बनवणार आहोत। इथे तुम्हाला दिसत असेल हे मी चिकन 65 बनवून घेतलेले आहेत। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मी खूप प्रकारचे चिकन 65 बनवलेले आहेत। त्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्या व्हिडिओमधले तुम्ही एक प्रकारचे चिकन 65 करून घेतलं तरीही चालेल। आता हे सगळं चिकन 65 आपण यामध्ये घालणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि चिकन 65 करताना खूप काही घालायची गरज नसते। खूप सोपी रेसिपी असते चिकन 65ची। सो हे एक नवीन इन्व्हेन्शन आहे चिकन 65 बनवल्यानंतर त्याचं चिकन चिली करण्याचं। सो ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि आपल्या मुलांना खायला द्या। सो त्यांचा रिप्लाय ऐका आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली होती। आता ही छान प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून यामधलं पाणी आटेल, कारण आपल्याला ड्राय चिकन चिली बनवायची आहे। सो हे 2 ते 3 मिनिट आपण शिजून देणार आहोत। तुम्ही याच्यावरती झाकण ठेवलं तरीही चालेल। आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनिटासाठी हे झाकून शिजवायचं आहे, जेणेकरून छान अशा आपले चिकन 65 मऊ होतील। आता तुम्हाला दिसत असेल बघा 2 मिनिटे झालेली आहेत। छान असं आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे। खूप छान असा याचा वास येतोय आणि आता हे परत एकदा 1-2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुमचं यामध्ये पाणी शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही ते परत फ्राय करून घेतलं तरीही चालेल। आणि जर तुम्हाला ग्रेव्ही करून खायची असेल तरी तुम्ही खाऊ शकता, कारण खूप छान याची टेस्ट लागते। अशा प्रकारे आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे। चला ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना चिकन 65चा आनंद घेता येईल। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टाटा।